चषक 2024 पर्व 12व दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी आपण पाहतोय। आयुषी आरोही 11 त्यांच्या विरोधात आपण संघ पाहतोय वायसीसी पिंगळसे संघ। वायसीसी पिंगळसे संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर या ठिकाणी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा। कौस्तुभ दळवी ऑन द स्ट्राईकला आहे। शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी तैनात क्षेत्ररक्षक अभय महितर आहे। या ठिकाणी एक धाव रोखू शकत नाही, एक धाव पूर्ण केली जाते। धावसंख्या आपण धावपळकावरती पहिलं पॉवर प्लेच्या पहिल्या षटक चालू असताना 5 धावा धावपळकात पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला ज्या कव्हर क्षेत्रामध्ये चौकार आला कौस्तुभ दळवीच्या माध्यमातून 5 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या आहेत। पिंगळसे संघाच्या कोणत्याही फलंदाजाने तर 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले तर शैलेश मोरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। या ठिकाणी फटका फसलाय, मात्र काय घडलंय पहा, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं। तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर केलंय। खऱ्या अर्थानं चेंडू हवेमध्ये होता, झेल असं वाटत सहजरित्या घेईल का, परंतु सहज हा सोपा झेल अवघड होऊन बसलाय। आपण धावसंख्या जर पाहिली 5 धावा आहेत या चेंडूवरती। आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये राहिला, झेल सुटलाय धावचीच्या स्वरूपात। या ठिकाणी OUT फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद आहे, रन आउट झालाय फलंदाज। या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना दोन्ही या 3 खेळाडूंमध्ये एक लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, सुस्तीचं। खऱ्या अर्थाने जेव्हा फटका फसला तेव्हा क्षेत्ररक्षकाने सहजरित्या झेल घेण्याचा प्रयत्न केला, झेल सुटला। मात्र या ठिकाणी असं वाटलं फलंदाजांना बॅटर्सला की ही धाव आपण एखाद्या गार्डनमध्ये फेरफटका मारावा तशी पूर्ण करू, मात्र या ठिकाणी ती धाव देखील या ठिकाणी झाली नाही। धावतीच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झाला। जेव्हा जेव्हा धावतीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने संघावरती संकट देखील ओढवून येत असतं। या ठिकाणी आपण पाहिलं संकेतजी देशमुख आहे संघाचे प्रशिक्षक, प्रत्येक खेळाडूला चांगला प्रोत्साहित करतात, त्यांच्याकडे असलेला अनुभव आहे। या ठिकाणी मी नक्कीच या जुन्या गोष्टींना एक उजाळा देईल। मेंदळे हायस्कूलवरती 1 चेंडू 2 धावेची गरज असताना संकेत देशमुखने काढलेल्या त्या 2 धावा अजूनही माझ्या स्मरणात राहिल्यात। अफलातून खेळ केलेला होता त्या ठिकाणी, त्याला माहिती होते की धावा आपल्याला 2 कंपल्सरी करायच्या आहेत, म्हणजे फिटनेस आणि रनिंग बिटवीन द विकेट किती महत्त्वाची आहे ना हे संकेत देशमुख सरांना माहिती आहे। आणि या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय। धावा धावपळकात जर पाहिले आपण धावपळकावरती आहेत 5 धावा धावपळकात, 1 फलंदाज मात्र माघारी परतलाय। पहिल्या सामन्यामध्ये जर उमेशजी पाहिलं ना कौस्तुभ दळवी आणि त्याच्या साथीला उमेश आला होता, मात्र आता या ठिकाणी पहिल्या मॅचला मात्र या ठिकाणी थोडंसं बदल केलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं विनायक देशमुखला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं होतं सलामीला, मात्र बाद झालाय धावचीच्या स्वरूपात। कौस्तुभ दळवी पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला आहे, वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळ करतो आपल्या संघासाठी। आगोखणारी गोलंदाजी नक्की तू वेगावरती स्वार होतो या ठिकाणी निशी कर्णेकर, रोडगावला बिलॉंग करणारा गोलंदाज आहे। या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय, जेवढे माझ्याकडे चांगला करण्याचा प्रयत्न होतो नक्कीच प्रयत्न मात्र गोलंदाज निशी कर्णेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। लोअर फुलटॉस पदा चेंडू पण पाहतोय या ठिकाणी ऑफ ड्राईव्हचा फटका व्हीशेप मध्ये खेळलेला, या चेंडूवरती मात्र धाव मिळणार आहे 1। खऱ्या अर्थाने पुई गावला हा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे कौस्तुभ दळवी। आज मात्र दोन्ही 2 गाव 1 संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला ही संकल्पना पाहायला मिळतोय। धावा आपण धावपळकावरती पाहतो, 1 फलंदाज माघारी परतलाय, 6 धावा धावपळकावरती आहेत। फलंदाज या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा मनीष कुचेकर। सर 1 चेंडू शिल्लक आहे अजून। पहिल्या चेंडूची चौकार आला, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर धावचीत, त्याच्यानंतर डॉट आला, नंतर सिंगल रन आले। अजून 1 चेंडूची सांगता अजूनही शिल्लक आहे। एक चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी आपण पाहिली ना ज्या आयुषी आरोही संघाने केले, खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचं षटक आहे। निशी कर्णेकर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी 6 धावा फक्त माफक धावा खर्च केल्यात। आणि आजकाल आपण जर पाहिलं ना हा 6 चेंडूमध्ये 7-8 धावा खर्च करणं खूप एक प्रकारे मेडन षटक असू शकतो। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला, या ठिकाणी फटका फसलाय, चेंडू निर्धाव आलाय। पहिल्या षटकाची सांगता झाली, षटक क्रमांक पहिलं संपलंय। धावा धावपळकाची जर पाहिल्या ना
वायसीसी पिंगळसे संघाच्या 6 धावा धावपळ करते आहेत. ज्या वायसीसी पिंगळसे संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकल्याचा निर्णय घेतलाय की आपण फलंदाजी करू, समोरच्या संघाला धावांचा या ठिकाणी उच्चांक गाठू. मात्र खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये जर विचार केला ना तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मात्र वर्चस्व आतापर्यंत पाहायला मिळतोय. कारण एक फलंदाजाला बाद केलंय, 6 धावा खर्च केल्यात. आता मात्र P2चं पॉवर प्लेचं दुसरं षटक क्रमांक चालू होणार आहे. तर दुसऱ्या षटकामध्ये 3 षटक 30 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. अजूनही या खेळपट्टीवरती पाहिले ना कौस्तुभ दळवी आहे जो अष्टपैलू खेळाडू आहे पुई संघाचा. या ठिकाणी कौस्तुभवरती सर्व लक्ष केंद्रित असणार आहे कारण त्याच्यावरती असलेले हे संघाचं सर्व भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय सौजन्य. षटक क्रमांक दुसरा आहे. 6 धावसंख्या धावपळकावरती आहेत. जी लढत आपण या ठिकाणी पाहतोय वायसीसी पिंगळसई विपक्ष आयुष्य आरोही या संघादरम्यान दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. आपण जर पाहिलं पहिल्या दिवसामध्ये शुक्रवारी श्री गुरुदत्त नाहवे सोनखार आणि नौकर हा संघ जो बक्षीस पात्र ठरला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं स्वयंभू भुवनेश्वर आणि खारापटी हा संघ बक्षीस पात्र ठरलाय. आज मात्र तिसरा संघ कोणता आपल्याला सापडणार आहे यासाठी हा चाललाय खेळ. या ठिकाणी लगावलाय मोठा फटका, चेंडू मात्र सीमारेषा पार, षटकार. क्रमांक दुसरा चेंडूतील दुसरा षटक त्यातील पहिल्या चेंडूवर या ठिकाणी हवाई हल्ला केलाय आणि 6 धावा तब्बल कुठून काढल्यात. चेंडू बाहेर गेला, लांब गेला ना तिकडे बॉल. चेंडू आलेला आहे मध्ये. या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं मार्गात असताना सौजन्यवरती पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. या ठिकाणी कमबॅक होणार का? परंतु या ठिकाणी वायसीसी पिंगळसे संघाने ध्येय गाठण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे मोठ्या धावसंख्येचा. बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडूचा पाठलाग करतोय 2 फलंदाजाच्या मधून. एक गॅप सिलेक्शन परफेक्ट म्हणावं लागेल. चेंडू सीमा पार, चौकार. धावा वसूल केल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला ना कारण चांगला गोलंदाज त्या चांगल्या गोलंदाजाला चेंडू चांगले खेळून काढायचा, सन्मानपूर्वक खेळ करायचा. आणि आता मात्र आपण पाहिलं ना या दुसऱ्या गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा या ठिकाणी इरादा स्पष्ट केलाय आणि 2 चेंडूवरती 10 धावा देखील आल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. आपण पाहिलं जो शॉर्ट बॅकआउट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्यामध्ये शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आणला जातोय आणि जो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तैनात केलं जातोय. खोलवटापदा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. या ठिकाणी चेंडू मात्र सीमा पार, 6 धावांसाठी. आणि कौस्तुभ दळवी आपली आक्रमकता दाखवताना पाहायला मिळतोय. या 3 चेंडूवरती आपण जर पाहिले ना तब्बल 16 धावा खर्च केल्या, 16 धावा जमवल्या कौस्तुभ दळवीने. संघाची एकूण धावसंख्या 22 पाहायला मिळतोय. सलग जर 3 षटकार लगावले तर सन्मान्य शैलेजी मोरे साहेबांकडून 1000 रुपये कॅश प्राइज झालाय. सांगून गेला तो क्या पैसाला मुकू नका. या ठिकाणी प्रत्येक मान्यवर एटीएम आणि आपल्या बँकचं पूर्ण अकाउंट मला वाटतं या ठिकाणी जीपीच्या माध्यमातून देखील घेऊन आलेत. या ठिकाणी प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळतोय. हा आपल्या रोहातील प्रेक्षक वर्ग आहे. दबावामध्ये पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी दबावातून बाहेर येण्याचा प्रयत्न नक्की असणार आहे कारण घरच्या होम मैदानावरती खेळतोय तो म्हणजे सौजन्य. आज गवळवाडी संघ या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खेळतोय. नक्कीच घरच्या मैदानावर जेव्हा खेळतो ना तेव्हा आपल्यावरती दबाव असतोच, मात्र दबावातून बाहेर निघावं लागणार आहे या खेळाडूंना. या ठिकाणी पहिला फटका फसलाय आणि फलंदाज देखील फसलाय. डीजे
या ठिकाणी आपण पाहिलं मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या प्रयत्नांना यश देखील येत होता आणि कौस्तुभ दलवी मात्र माघारी परतलाय। या ठिकाणी पाहिलं ना, विकेटची गरज होती, ब्रेक थ्रू मिळवण्याची गरज होती, सौजन्य त्याची पराकाष्ठा करत असताना त्याला मात्र चौथ्या चेंडूवरती यश आला आणि मात्र या ठिकाणी कौस्तुभ दलवी माघारी परतलाय। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे, 22 धावा धावपळकर आहेत, 2 फलंदाज माघारी परतलेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत। फलंदाज अक्षय सानप, 8 चेंडू 22 धावा ज्यांनी जमवल्या आपल्या संघासाठी कौस्तुभ दलवी याने। जरा कौस्तुभ साठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। आज सकाळपासून माझा मायबाप प्रेक्षक सकाळपासून या मैदानावरती उभा आहे आणि 5 दिवस असाच प्रतिसाद आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळेच हा 10वी चषक आज या रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये लावलौकिक झालं। या चषकाचं निर्धाव चेंडूची सांगता झाली, जसा कौस्तुभ बाद झाला ना त्याप्रमाणे जर पाहिलं ना, चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं निर्धाव चेंडू आलं, या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे। दुसरं षटक क्रमांक चालू आहे, जवळजवळ या षटकामध्ये आपण पाहिले ना 5 चेंडू मध्ये 16 धावा खर्च केल्या गोलंदाजाने, मात्र महत्वाचा फलंदाज माघारी परतवलाय। या मैदानामध्ये वार पलट होताना पाहायला मिळत आहेत। असं पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये मोठ्या धावा उभारणी करत असताना मात्र फलंदाज बाद झालाय। क्या बात आहे, चांगला क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगला चेंडू पाहायला मिळाला, अगदी जमिनीला चुंबन करत जाणारा चेंडू। त्या ठिकाणी आपण पाहिलं ना, तुषार मोरे तैनात आहे, काय या ठिकाणी त्याचा आपण जर पाहिला फिटनेस खूप महत्वाचा आहे। राजू शेठचा मेवणा आहे खरं, परंतु खऱ्या अर्थाने तुषारचा हा खेळ आपण पाहिला ना, मला कुठेही तुम्ही ठेवा, फलंदाजीसाठी पाठवा की क्षेत्ररक्षण किंवा एसटीच्या पाठीमागे, चाणाक्ष असं या खेळाडूचा नक्कीच आपण जरी आपण पाहिलं ना, देह एसटी मजबूत आहे, मात्र एखाद्या लहानग्या मुलाला लाजवेल ना असं फिटनेस मात्र तुषार मोरेचा आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 2 संपले, 2 षटकांचा खेळ संपलाय। धावा आहे धाव फलकावरती 23 धावा धावपळकावरती आहेत। षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्क निशी कर्डेकर, ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये आपली गोलंदाजी छाप पाडली, 6 धावा खर्च केल्या होत्या, एक टिचून आणि कंजूस मारा केलेला या गोलंदाजाने। एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी 12वा पर्वामध्ये, म्हणजे जर पाहिलं 12 वर्षे म्हणजे एक तप मात्र पूर्ण झालंय। हा रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वाचा मानाचा चषक आपण या ठिकाणी अनुभवतोय। आज ह्या चषकाची रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देखील चर्चेत राहिलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये सातत्याने व्यावसायिक खेळाडू, पूर्ण भारत देशातील खेळाडू या ठिकाणी येत असतात आणि उद्या क्रिकेटचा आणखीन एक रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे। जे ओपन तालुका त्याच्यामध्ये 2 आयकॉन ऑल इंडियाचे खेळाडू पाहायला देखील मिळणार आहेत। उद्याचा स्पर्धा पाहण्यामध्ये विसरू नका, सांगायची गरज नाही तुषार सर, कारण हा प्रेक्षक असा आहे ना रोहाचा, आपला वाट पाहत असतो 10वी चषक कधी येतोय, 365 दिवस या चषकाची वाट पाहत असतात। या ठिकाणी पाहिलं, पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली, धावसंख्या पुढे सरकली, 24 धावा धावपळकावरती आहेत। क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळते। ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहिलं, ज्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे, डीप एक्स्ट्रा रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आहे। ऑन क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षण जर पाहिलं, या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलंय। ब्रह्मास्त्र वापरले, खोलवर टप्प्यात चेंडू, ऑन राईटचा फटका, डीप क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, पात्र धावा मिळणार एक। निशी मात्र या ठिकाणी ना उल्लेखनीय कामगिरी करतोय। आपल्या ज्या गोलंदाजी छाप आहे ना त्या मैदानावरती सातत्याने दाखवताना पाहायला देखील मिळतोय। खऱ्या अर्थाने नेहमीच निशी या मैदानावरती एक आक्रमकता गोलंदाजी पाहायला मिळत असते ना, आज देखील तीच आक्रमकता निशीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे।
क्षेत्ररक्षाची व्यूहरचना थोडीशी बदलवलेली पाहायला मिळत आहे, कारण जेव्हा लेफ्ट हँड आणि राईट हँड फलंदाज येत असताना तर वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागत असतं. मात्र जर पाहिलं तर दबाव मात्र निशीवरती अजिबात पाहायला मिळत नाही, कारण त्याच्याकडे असलेला अनुभव आणि त्याचा असलेला हा आत्मविश्वास या ठिकाणी. लोअर फुल टॉस पद्धत चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड ऑन क्षेत्रामध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पहिले दोन चेंडू आपण पाहिले ना, जोरात टाकले. या ठिकाणी गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न पाहिला, स्लोअर चेंडू पाहिला, त्याचा खरपूस समाचार घेतला. 6 धावा आल्यात, 31 धाव संख्या. मोठा फटका आणखीन आपण पाहतोय, चेंडू हवेमध्ये बराच वेळ सणी चेंडूच्या खाली येणार, मात्र चेंडू वन बाउन्स, सीमा पार, चौकार. जो भाई नहीं बोलता वो भी डेफिनेटली करता हो. आणि या ठिकाणी पाहिलं ना, एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. अक्षयची या ठिकाणी मात्र एक चांगली कामगिरी पाहायला मिळतोय. समोर कोणीही गोलंदाज असू दे, मला काही गरज त्याची फिकीर पडत नाही, कारण मला माझ्या संघासाठी धावा जमा करायच्या आहेत. आणि चांगलं खेळ या ठिकाणी पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर पाहिली 35 धावसंख्या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. निशी कर्णेकर पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. त्रिफळा उद्ध्वस्त, दांडी दांडी गोल फलंदाज, बॅक टू द पेव्हिलियन. काय झालं पहा मित्रांनो, 2 चेंडूवरती मोठे फटके आले, मात्र या ठिकाणी निशीने कमबॅक केलं. एक खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला, त्रिफळा उद्ध्वस्त केला, फलंदाजाला अक्षयला माघारी परतावलं. म्हणजे दोघांवरती आपण पाहिलं ना, एक बिग बॅटल पाहायला मिळत होती, मात्र या ठिकाणी कमबॅक पुन्हा गोलंदाजाने निशीने केला. षटकातील शेवटचा चेंडू, षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. उमेश देशमुख एक अनुभवी असा हा खेळाडू आहे, ऑन द स्ट्राईकला येतोय. आपण पाहिलं 5व्या क्रमांकाचा हा फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. निशी कर्णेकरच्या या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे, षटक क्रमांक 3. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी अक्षयने चांगली सुरुवात केली. खऱ्या अर्थाने सुरुवात जी केली ना कौस्तुभ दळवीने, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी तशीच फटकेबाजी पाहायला मिळाली अक्षयच्या माध्यमातून. अक्षयने देखील या ठिकाणी धावांना आकार देण्याचा प्रयत्न केला, त्याला देखील यश आलं. जरी लवकर बाद झाला तरी मात्र त्यांनी अर्धा काम मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. उमेश देशमुख ऑन द स्ट्राईकला आहे. एक अनुभव आहे या उमेशकडे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज निशी कर्णेकर. या ठिकाणी पाहिला चेंडू आपण कुठल्याही स्फोटला आढळल्यानंतर टप्पा या ठिकाणी पडला ना, तेव्हा आपण पाहिला एकदम फलंदाजाच्या अगदी दूरवर, म्हणजे ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू गेला. पंचांचा निर्णय आलाय वाईटचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. परंतु खऱ्या अर्थात तुमच्याकडे नुसतं अनुभव असून उपयोग नाही, तर तुमच्याकडे ते प्रयत्न देखील करावे लागणार आहे संघाला सावरण्याचे. काय बात आहे, क्लासिकल अंदाज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सनी वरणकर त्या ठिकाणी आहे, संघाचा सरसेनापती. या चेंडूवरती मात्र मिळणार 2 धावा. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील झाले. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण धावफलकावर जर पाहिल्या ना, 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर आपण 3 षटकाचा खेळ संपलाय. थोडस ब्रेक घेऊया, जाऊया डीजे कडे, सुमधुर एक गीत ऐकूया.
संख्या धावफलकावरती 38 आहेत. 3 फलंदाज माघारी परतलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय सनील वरणकर. ज्या पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा किताब ज्या गोलंदाजाने पटकावला, ज्या पहिल्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजाने 1 धाव खर्च करून 2 फलंदाजांना माघारी परतवलेला, हा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. एक निर्णायक षटक असणार आहे. 14 षटक. 5 षटकांची ही लढत आहे. पहिला चेंडू आपण पाहतो ओव्हर द विकेटने मारा करतोय सली वरणकर. या ठिकाणी डावखुरा फलंदाज आहे. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहिला चेंडू गेल्यानंतर 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 1 धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या 39 धावफलकावरती पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं ना, या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा मोठ्या आल्या होत्या, मात्र त्या रोखण्याचा प्रयत्न नक्की सनीचा असणार आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मात्र खर्च केले ह्या गोलंदाजाने. क्षेत्रक्षण पाहिलं जर ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट. त्याच्यानंतर पाहिलं डीप मिड ऑन असं क्षेत्ररक्षक आहे. ऑफ क्षेत्रामध्ये जर क्षेत्रक्षण पाहिलं एक गल्ली क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, एक लॉंग ऑफ मध्ये आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. या ठिकाणी चेंडूला उडवलंय, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. देशमुख इरादे स्पष्ट केलेत. या ठिकाणी मात्र षटकार लगावलाय. 2 चेंडूवरती वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळ करतोय उमेश देशमुख. संघाची धावसंख्या जर पाहिली ना 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सनील वरती आता मात्र हल्ला चढवला. या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा किताब ज्या गोलंदाजाने पटकावला होता, तो गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय. या ठिकाणी आपण पाहिलं ना सनी वरणकर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 7 धावा खर्च केल्यात या 2 चेंडूमध्ये. आज मात्र ना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये धावांचा मोठा उच्चांक देखील पाहायला मिळतोय. बॅकफुटला सरसूर मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू पुन्हा पाठवला डीप 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 मिड विकेटच्या बाहेर. षटकार. देणगी स्वरूपात धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यामध्ये आकाश सर जर पाहिलं ना उमेश देशमुखला सलामीला पाठवलेलं, मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांच्या प्रशिक्षक संकेत देशमुखने या ठिकाणी निर्णय घेतला की मधल्या फळीमध्ये पाठवायचा. हे देखील मुख्य प्रशिक्षकाचं महत्वाचं कार्य असतं. आणि या ठिकाणी फलातून फटकेबाजी पाहायला मिळते उमेश देशमुखच्या माध्यमातून. 51 धावा धावफलकावरती सनीवरती या ठिकाणी हल्ले चढवलेत उमेशच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. ऑन क्षेत्रामध्ये ऑनड्राईचा फटका पाहिला. डीप क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धाव मात्र फक्त आणि फक्त एकच मिळणार. मात्र या ठिकाणी ना उमेशने एक मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. यश देखील आला. 4 चेंडूमध्ये 15 धावांवरती खेळ करतोय उमेश देशमुख. संघाची एकूण धावसंख्या 52 आहे. सनी या ठिकाणी मात्र 4 चेंडूमध्ये 14 धावा खर्च करतोय. डावखुरा फलंदाज आहे मनीष कुचरेकर. मनीष कुचेकर आहे. या ठिकाणी ऑन द स्ट्राईकला डावखुरा फलंदाज. त्यासाठी क्षेत्ररक्षण ऑन क्षेत्रामध्ये पाहिलं आपण डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहे. डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षक तैनात केलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इरादा पक्का. तो मात्र हा घे चौका. चौकार आलाय डीजे. धावा धावफलकावरती या षटकातील शेवटचा चेंडू आहे. एक चांगली सुरुवात ज्या पहिल्या मॅच मध्ये मंगेशच्या बॅट मधून हाफ शतक आलं होतं. एक तुफानी फटकेबाजी केली होती. पुन्हा तीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न मंगेश कुचेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक मनीष कुचेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सनी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय.
आणखीन एकदा मोठा फटका, चेंडू मात्र सीमारेषे बाहेर, प्रेक्षक मात्र पाहत राहिलेत, आम्हाला देखील तो चेंडू दिसला नाही किती दूरवर गेलाय. जर पाहिलं ना 4 षटकाच्या समाप्तीनंतर 62 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 62 धावा आहे. धावांचा उच्चांक आजच्या दिवसामध्ये आकासर पाहायला मिळतोय. सकाळपासून या ठिकाणी धावा चेसिंग देखील झाल्यात. डेथवर स्पेशलिस्ट या ठिकाणी गोलंदाजा पाचाराने केले हर्ष महागावकर आहे गोलंदाज. 62 धावा धावपळकावरती आहेत. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, कारण या ठिकाणी धावांचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न नक्कीच वायसीसी पिंगळचे संघ करतोय. उमेश देशमुख 4 चेंडूचा या ठिकाणी सामना केलाय, 15 धावांवरती खेळ करतोय. आणि मनीष जो फलंदाज आहे 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा या फलंदाजाने जमा केलेल्या आहेत. 3 फलंदाज माघारी परतलेत. 62 धावा धावपळकावरती. शेवटचा निर्णायक षटक गोलाची बारकोर गोलंदाज सज्ज झालाय हर्ष महागावकर. पहिला चेंडू उर्दू विकेटने मारा करतोय. ब्लॉक हॉल खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढला. डीप क्षेत्रामध्ये, डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळणार, 1च्या व्यतिरिक्त जास्त धाव मिळणार नाही. 63 धावा धावपळकावरती. अशा दाटणीचे चेंडू मात्र या ठिकाणी हर्षला टाकावे लागणार आहेत. आता मात्र वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय, कारण डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जेव्हा स्ट्राईक चेंज होते ना, तेव्हा मात्र वारंवार क्षेत्ररक्षण या ठिकाणी बदलताना देखील पाहायला मिळत आहेत. 63 धावा धावपळकावरती आहेत. आपण पाहतोय जो मानाचा चषक या रोहा तालुका जो टेनिस क्रिकेटचा हा चषक आपण या ठिकाणी पाहत आहोत. हर्ष पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलंय आणि मात्र हेलिकॉप्टर लँड होते सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. उडवला हेलिकॉप्टर. ज्याची प्रतीक्षा होती पिंगळसई संघाचा तो लँड झाला पिंगळसई मध्ये. पुढचा चेंडू हर्ष मागावकरचा. काय फलंदाजी पाहायला मिळते. अशीच षटकार चौकारांची आतषबाजी पिंगळसईला पाहिजे, मात्र आरोही कशा पद्धतीची गोलंदाजी. हा चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली घेईल झेल आणि समाप्त करेल या फलंदाजाचा खेळ. मिनिटीची संधी. ज्या वेळेला वायसीसी पिंगळसई संघाला धावा हव्या होत्या आणि बघा त्याचं काय स्वागत केलं जातं. स्वतः संघाचे देशमुख टाळ्या वाजवतात. ते सुद्धा आपले आर्म्स चेक करतात, फॉर आर्म्स बघतात, कारण एवढी एनर्जी त्यांनी स्वतः टाकून ठेवलंय आणि तशीच एनर्जी त्यांनी पिंगळसई संघासाठी दिली सुद्धा. म्हणूनच हा असेल प्रयत्न. मात्र ही तर जुना जाणता खेळाडू उमेश चांगल्या पद्धतीने खेळतोय आणि नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला आहे तो फलंदाज धडाकेबाज श्रीकांतला. आता मात्र उर्वरित चेंडूचा सामना करायचा आहे. धाव फलकावर धावा येते 69. 3 चेंडू उठतील त्याच्या वाटीला. हर्ष आपल्या षटकातील. पुढचा चेंडू काहीसा फॉलो थ्रू मध्ये नक्कीच बिघाड झालाय. इथं हर्षचे वडील दत्ता महागावकर आतुरतेने बघतात. दत्ता महागावकर बघतात तर धनंजय पोकळे त्याच्यापेक्षा जास्त वाकून बघतात, कारण दत्ताचा मुलगा म्हणजे माझा मुलगा, त्याचा मुलगा म्हणजे तो माझा सुद्धा. अशा पद्धतीचा हा हर्ष गोलंदाजी मार्कवर.
शॉट बदला चेंडू होता, हलक्या हाताने जोडवला, क्षेत्ररक्षक हातात आणि एकदम सोपा झेल देऊन हा फलंदाज होतोय श्रीकांत बाद. तेव्हा वाट लागून जाते. कधी माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपतो, कधी माझ्या गुगल पे वरून कधी माझा अकाउंट खाली होतो आणि कधी कधी तुला ड्रेस घेऊन वैताग येतो. म्हणून तू बाई माझ्याकडे जास्त बघू नको, तू मला नेहमी खर्चातच टाकत असतेस. इथं मात्र खर्चात टाकत नाही तर हर्ष 2 विकेट आपल्या संघाच्या पदरात टाकतोय. 3री विकेट घेऊन संघासाठी तो वैयक्तिक हॅट्रिक सादर करेल काय? ही हॅट्रिक होणं महत्वाचं आहे, कारण या स्पर्धेत हॅट्रिक झाले नाही, पण हॅट्रिकची नामी संधी आहे. पण मात्र स्ट्राईकला फलंदाज आहे तो महेश. जर हर्ष यांनी जर हॅट्रिक सादर केली तर विशाल शेलार यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस. हर्ष विकेटची हॅट्रिक सादर करणार का? पाहावे लागणार या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. सुवर्ण संधी, हॅट्रिक बॉल हाताळण्यासाठी सज्ज हर्ष. पण मात्र यावेळेला महेश ही हॅट्रिक होऊन देणार नाही. आणि या बॅटने त्याने ग्राउंडला गुदगुद्या करणारा फटका मारला. नक्की 2 धावा घेतोय, 3री धाव घ्यायचं मानस दाडत 3री धाव सुद्धा घेतली. मात्र इथं होतोय रनआउट. जाणता फलंदाज उमेश देशमुखच्या हातात. उमेश देशमुख या षटकाची सांगता कशी करेल? आतापर्यंत धाव फलकावर धावा झाल्या त्या 71. शेवटचा चेंडू निर्णायक. वायसी साठी संधी होती राजन पाटील काका यांच्याकडून 1000 रुपये, पण मात्र ते 1000 रुपये देऊ शकले नाहीत, कारण शेवटचा चेंडू गेला निर्धाव. अशा तऱ्हेने धाव फलकावर धावा लागला. 71-72 धावांचा टार्गेट असेल आरोही गौरवाडी आणि जय भवानी रोड संघासाठी. 72 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पेलते हे पाहावं लागेल. आणि त्या दरम्यान आपण प्रणय डीजेला देऊया सुवर्ण संधी. करूया एक असा मोठा ब्रेक आणि डीजेचा सुमधुर ताल. बहात्तरांचं 72 धावांचं मोठं आव्हान नक्की ठेवलंय. मात्र ते आव्हान पेलते का पाहूया. आरोही 11 गौलवाडी आणि जय भवानी रोड खुर्द. चांगल्या पद्धतीचा सामना पाहायला मिळतोय. प्रेरणा 11 खैरवाडी. संकेजी देशमुख म्हणतील की मग प्रेरणा 11 खैरवाडी निघाले पुढं, फक्त मोठी बहीण. आता बारकी बहीण मागून येते का की आरोही येते हे पाहावं लागेल. पण मात्र सुभाष दादा इंगळे म्हणतात की मी सज्ज आहे.
पहिल्या सत्रात आपण पहिली चाचपडत सुरुवात नक्कीच YCC ने केली होती, पण मात्र पहिल्या षटकात केवळ 6 धावा, दुसऱ्या षटकात 17 धावा, तिसऱ्या षटकात 15 धावा, चौथ्या षटकात 24 धावा आणि शेवटच्या षटकात 9 धावा. म्हटलं तर पहिलं षटक आणि शेवटचं षटक आरोही संघासाठी चांगलं ठरलं, पण मात्र अजूनही सामना संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. मग अशी 76 चेस झालेले आहेत. मग जय गिरोबा आंधराळी आणि विनस्फूर्तीची ती सुद्धा मॅच आपण पाहिली. चांगल्या पद्धतीचा सामना रंगेल यात काही शंका नाहीये. उद्या मात्र एकदम धूमधडाका आहे. पनवेलच्या 2 टीम, उरण 1, मुरुड 1, भिवंडी, पुणा, अलिबाग असे सर्व संघ आहेत आणि त्यात 2 आयकॉन कुठले तरी सांगू शकत नाही. मग तुम्हाला फिरोज शेख पाहायला मिळेल, फरदीन काझी पाहायला मिळेल, अख्तर शेख पाहायला मिळेल, सुमित ढेकले पाहायला मिळेल. अजून कोण कोण कुठले मागवतात हे पाहणं महत्वाचं आहे, पण मात्र उद्या जुगलबंदी असणार आहे. सालामी जोडी आपण पाहतोय अभि मेहतर आणि प्रज्वल डाके. एक RK गौड वेळेचा तर एक जय भवानी रोडचा, काय कॉम्बिनेशन आहे. पहिल्या षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जय देशमुख, ITPL मध्ये जबरदस्त असा गोलंदाज. पिंगळसई संघाची उगवता सितारा, ज्याने आपल्या गोलंदाजीवर भलेला खुश केलं असा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय जय देशमुख. स्ट्राईकला येतो एक स्टायलिश, एक आक्रमक, एक चलाक फलंदाज अभि मेहतर. पहिला चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू स्क्वेअर क्षेत्रात खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांना चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चांगली फेक पाहायला मिळते. केवळ 1 धाव संघाचं खातं खोललं जात आहे. आरोही मग ज्ञानेश्वर थेटे असतील, निखिल वरणकर असतील, मात्र आज ते संघाच्या मागच आहे. त्यांना वारंवार पुकार देऊन ते सुद्धा आमच्या व्यासपीठावर आलेत नाही. संघाच्या पाठी राहणं महत्वाचं आहे. जे आपल्या त्या षटकातील पुढचा चेंडू, एक गुडलँड स्पॉटवरून उंची घेणारा चेंडू फलंदाजाला बीट करतोय आणि बाकी काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. काय गोलंदाजी जयची चालले. तज्जीबाई डबीर 2-2 फोन घेऊन बघतात. कधी एकदा तिचा फोन येतो, तिचा व्हॉट्सअप चेक करते, त्या स्टेटस चेक करतात. कंडिशन काय आहे, किती वाजता ऑनलाईन आली. चांगल्या पद्धतीचा फटका मारायचा होता नक्कीच. अगदी वेगाने आलेला चेंडू बॅटला मिडल झाला नाही, मात्र 1 धाव घेतली जाते. धाव फलकावर धावा येतात त्या 2. YCC साठी चांगलं षटक चालू आहे. अभि मेहतरला आपले जलवे दाखवायला लागतील, मात्र जय देशमुख कच्च्या गुरुचा चेहरा नाही आहे, पण मात्र चांगलाय पाठलाग केला जातोय. उमेश देशमुख चेंडू पर्यंत जात आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. काय फिल्डिंग केली उमेश देशमुखने. 47-48 वय असेल. चव्वेचाळीस असेल, पण मात्र फिल्डिंग लाजबाब. यावेळेचा त्याहून देखणा विलोभनीय या स्पर्धेतील उत्कृष्ट असा फटका अभि मेहतरच्या बॅटतून उत्तुंग षटकार. आपल्या षटकाची सांगता कशी करेल जय देशमुख. ऑफ साइडला कट केला, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, झेलचा पाठला केला जातोय. आकाश घेतोय अप्रतिम झेल आणि समाप्त करतोय अभि मेहतरचा खेळ. जबरदस्त कॅच, मिळेल विकेट.
चेस करणारा म्हणजे पाठीमागं जाऊन चेस करणारा हा अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून पाहिला आणि नक्कीच सर्व खेळाडूंनी त्याची दाद दिली, पाठीराख्याने दाद दिली आणि चांगला झेल आपण वायसी संघासाठी पकडलाय. फलंदाज माघारी परत अभि मेहता त्याची जागा करण्यासाठी येते. एक तडाखे बंद ज्याचं महाराष्ट्रभर नाव आहे, ज्यांनी रोहाचं नाव उज्ज्वल केलंय असा निशिक कर्णेकर येतोय फलंदाजी. गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज कौस्तुभ. आणि लक्ष्मण शेठ जाम मोठा माणूस आहे. लक्ष्मण शेठ जाम मोठा माणूस आहे पण आता आपल्यासाठी वेळ काढला. आता 3 दिवस येतील ते, कारण स्पेशल रोड साठी ते आलेत. आज रोड संघ खेळतोय अर्थात जय भवानी रोड. कौशूचा पहिला चेंडू उचललाय मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मस्तक देत हा चेंडू सीमा रेषे बाहेर. प्रजच्या बॅटीतून येत एक दिमागदार षटकार. कौस्तुभ आपल्या षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू खालीच राहिला होता. चांगला क्षेत्ररक्षण पण मात्र त्या तारतीचं जर थ्रो झाला असता तर नक्कीच धावबाद करण्याची संधी निर्माण झाली होती. पण मात्र इथं लक्ष विचलित, अपघात निश्चित, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक हे आपण नक्कीच पीडब्ल्यूच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्यातून वाचत असतो आणि त्याचं तंतोतंत पालन करावं लागतं, नाहीतर ऍक्सिडेंट होतात आणि आपल्याला दवाखान्याचा खर्च करावा लागतो. त्यावेळेला कौस्तुभला सुद्धा तशीच गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकला निशी कर्णेकर ज्या फटक्यासाठी माहीर आहे तो फटका त्याला खेळायचा होता. जसा नारायण मोहनचा लपेटा फेमस आहे तसंच हा लपेटा शॉट त्याला खेळायचा होता. येणारे 21 चेंडू आणि 54 धावांची गरज अजूनही आहे. इक्वेशन अजून समोर आहे. दोन्ही संघांना अजून समान संधी आहे. राजू केरकरांना टेन्शन आहे, मेवण्याचा संघ आहे. यावेळेचा हा फटका मात्र क्षेत्ररक्षण आपल्यातून पाहायला मिळते. बंटी होते तिथे, चेंडू जर मिस केला असता तर 4 धावा भेटल्या असता, पण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बंटी कडून पाहायला मिळतोय. थोडे वाकून राहिले आणि त्याच कारणास्तव झेल घेण्याचा प्रयत्न होता पण तो झेल अशक्य होता. चांगला प्रयत्न केला नाही तर या 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या. धावफलकावर धावा येतात त्या 20. काहीसा जखडून ठेवलाय म्हणेन आरोशी आरोही 11 गौडवाडी जय भवानी रोड खुर्द संघाला. निखिल वरणकर असतील, ज्ञानेश्वर थिटे असतील आणि इकडे आहे तो समोर देशमुख तरुण मित्र मंडळ. चांगली दाद देतात सगळे देशमुख आलेत. पाठीराखे आहेत, जीके आहे, संकेत देशमुख आहेत, तानाजी देशमुख आहेत, मग आमचे वैभव राजे आहेत, मनीष देशमुख आहेत, पिंट्या देशमुख आहेत, एस के बाबू आहेत. हे सगळे आलेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतोय आणि म्हणूनच पिंगळसई संघाचा खेळ बहरताना दिसतोय. मात्र इथं हावी होऊन देण्याचा प्रयत्न नसेल आरोही संघाला. त्यासाठी नक्की चांगलाच आज अध्यक्षांनी उपवासच केलाय. आज मटण भाकरीचा बेत होता पण मात्र संघासाठी ते जेवलेच सुद्धा नाहीयेत. ही आहे संघाच्या बाजूने. खेळाडू जेवत नाही तर ठीक आहे पण संघाचा पाठीराखा, संघाचा पोशिंदा, संघ मालक सुद्धा जेवत नाही आहे. ही एक महत्वाची बाब आहे. येणारे चेंडू आहेत 18 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 52. ताडाकी बंद खेळी करावी लागेल निशी कर्णेकरला. तसं पाहता तर वायसीसी पिंगळसईने 2 षटकात 23 धावा केल्या होत्या आणि इथं
आरोही आपण पाहतोय तर 20 धावसंख्येवर आहे. 3 धावांचा फलक आहे. पण मात्र इथं कमबॅक करण्याची संधी असेल. जर हवी व्हावे असेल तर विकेट काढावी लागेल. जर निशी कर्णेकर मैदानात थांबला तर तो मात्र अडसर होईल YCC पिंगळसईच्या विजयामध्ये. बॅटची कडा पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडू आलाय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पिंगळसई संघाकडून. इथे लक्ष्मण शेठ मोरे सुद्धा चिंताग्रस्त आहेत. निशी कर्णेकर ज्यासाठी ओळखला जातो तो तशी खेळी करेल का? मग आमचे नरेश कानेकर धंदे बंद करून इथं आलेत, म्हणजे दुकान चालू आहे. आणि याच कानेकरांचं स्वागत षटकारांनी करतो निशी कर्णेकर. काय पटका खेळलाय. लक्ष्मण शेठ म्हणतात की हाच कोल्हा तुमच्या पिंगळसईच्या उसाला लागू शकतोय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लक्ष्मण शेठ मोरे यांच्याकडून. हा वेगवान पद्धतीचा चेंडू इथं मात्र पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहिला आपण आणि त्यामध्ये नक्कीच फलंदाज फसले. नवीन फलंदाज मैदानात दाखल ओंकार. ज्या पद्धतीच्या धावा नक्कीच YCC झालाय आणि नंतर इक्वेशन आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय. जय आपल्या षटकातील पुढचा चेंडू. ही चेंडू रंपाट पद्धतीचा पाहायला मिळतोय. जय काय गोलंदाजी करतोय. एक एक बॉल माग नजीक त्याचं इक्वेशन वाढत जातोय. प्रज्वल डाके खेळतोय 7 चेंडू 10 धावा. कुठलाही फलंदाज आपला ऍव्हरेज रेट वाढवत नाहीये. त्याच कारणास्तव आरोही प्रेशर मध्ये येताना पाहते. हा मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर जाईल. येईल एक दिमागदार चौकार. साठी रिव्ह्यू घेतलाय. थर्ड एम्पायर नक्कीच जातील आणि चेक करतील. योगेश गंबे आलेत आणि उद्याची टक्कर पाहायला मिळेल.
चौथा मुकाबला असेल योगेश गंभे यांचा संघ आणि बाळा माबळे यांचा संघ. उद्याची मेजवानी जबरदस्त असणार आहे. उद्या मेगा मंडे फंडे असेल. उद्या बऱ्याच जणांनी सुट्ट्या टाकल्यात. काही जण कोणाला मारून सुट्टी टाकते, काही जण आईला आजारी, बहिणीला, बायकोला किंवा कुठे जायचं आहे असं कारण देऊन आपल्या सुट्ट्या घेतात. पण मात्र त्यांची हजेरी इथे लावणार आहे. म्हणजे युट्यूबच्या कॅमेऱ्यातून आपण त्यांना दाखवणार आहोत, साहेब मी कुठं काय गेलो नाही, तो मी 10वीर चषकाला गेलो होतो. कारण ड्रीम्स क्रिकेट फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. जय देशमुख काय गोलंदाजी करते आतापर्यंत. 20 धावा खर्च केल्यात. हाही चेंडू सुसाट पद्धतीचा टाकतोय जय. चांगल्या पद्धतीची 3 षटकात केवळ 30 धावा खर्च केल्या. जिंकण्यासाठी 72 धावांचं आव्हान. येणारे चेंडू आहेत 12 आणि अजूनही ज्या धाव जिंकण्याची गरज आहे ती 42. अजूनही सामना संपला नाही कारण हे मैदान खुलं आहे. 21 धावा सहजता ते होऊ शकतात. 3 मोठे फटके येणे गरजेचे आहे. आपण मगाशी पाहिलं तर एका षटकात 4 षटकार आले होते. तर कधी एक चेंडू 6 धावा सुद्धा झाल्या तर 5 चेंडू आणि 2 धावा आरे श्रीराजे आरे करू शकला नव्हता. त्यांचा 10वा फलंदाजाने पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता पण मात्र नंतरच्या 2 धावा 5 चेंडू झाल्या नाहीत. हे आहे क्रिकेट. मनीष येते गोलंदाजी मार्कवर. मनीषला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायला लागेल वायसीसी साठी. वायसीसी वैशिष्ट्य आहे की वायसीसी संघ असोसिएशनला कुठं दिसत नाही, मात्र 10वीर चषकाला कशी काही लकाकी घेतो, चमकतो. संकेत देशमुख कुठून जाऊन कुठली विभूती आणतात आणि ते खिशात ठेवतात किंवा त्या खेळाडूंना दुधात चहा मध्ये पाजतात. ते पाहावं लागेल कारण सगळे आदत आणतात, आदत बैल आणतात आणि त्यांना घडवतात. मग तो राजा जाधव असेल, अविनाश चोंदे असतील, ओंकार तवटे असेल, मुन्ना पाटील असेल. यावेळेचा हा चेंडू खोलात टाकला होता, त्याला खोदून काढलाय आणि उडवला एक अप्रतिम षटकार. तेव्हा अडचणीत यायचा तेव्हा हात प्रज्वल डाके त्या संघाला बाहेर काढायचा. ती धाटावची त्याची खेळी अजूनही आठवावी लागेल. तीच खेळी आपल्या आरोही संघासाठी खेळेल का? या पिंगळसाच्या विजयामध्ये तो मोठा अडचण ठरेल का? कौस्तुभला कमबॅक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार खाल्लाय. दुसरा चेंडू मनीष याने षटकार खाल्लाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मनीषला करावी लागेल. श्री क्षेत्रपाल पुरी मग आमचे दर्शन मांडुसकर असतील त्यांचे गुरु. आडव्या बॅटने खेळला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाचा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थांबायला पाहिजे होतं, वाट बघायला पाहिजे होती, मात्र चेंडू भाऊजी बसायला तयार नाहीयेत. 9 चेंडू 20 धावांची खेळी करतात आणि मनीष याच्यावर हल्ला चढवतात. 2 चेंडू 10 धावा वसूल केलात. मनीष कमबॅक करेल का की हा प्रज्वल डाके असंच चेंडू सीमारेषे बाहेर पाठवत राहील? इकडे चौकार आला की आमचे लक्ष्मण शेठ खुश होतात, राजूदादा केरकर होतात, पण डॉट चेंडू निघाले की संकेत देशमुख सुद्धा खुश होत आहेत. मग जी के असतील, आमचे पिंट्या प्रशांत देशमुख असतील, एस के बाबू असतील, मग प्रशांत तानाजी देशमुख असतील, हे सगळे खुश होत आहेत. सामना जिंकला तर मात्र तुम्हाला डोक्यावर घेणारे हेच रसिक प्रेक्षक तुमची वाट बघतात, तुमच्या खेळाचं कौतुक करण्याची वाट बघतायत. थोडस फिल्डिंग मध्ये नक्कीच परिवर्तन करतोय, चांगल्या पद्धतीची व्यूहरचना राखतोय. मनीष आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज.
आपल्या षटकातील तिसरा चेंडू आणि त्यालाही आडव्या बॅटने पाठवलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे थोडा थांबलाय आणि त्याच कारणास्तव 2 धावा पूर्ण करतात. कधी तुम्हाला थांबावं लागतं, कधी तुम्हाला वेगाने पुढे यावं लागतं आणि यालाच म्हणतात कंट्रोल. आणि म्हणूनच आता गाडीला क्रूज कंट्रोल सुद्धा दिला आहे. तुम्हाला कंट्रोल असणं गरजेचं आहे. येणारे चेंडू आहेत पुईगावचे व्यवस्थापक सचिन लाड हे इकडे आज आले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मनीष आपल्या षटकातील पुढचा चेंडू खोलात टाकलाय, मात्र इथं क्षेत्ररक्षक आहे का त्याच्या आधी होईल चेंडू पसार. मिळतील धावा 4. आक्रमक आणि विस्फोटित फलंदाजी पाहायला मिळते. षटकातील 5वा चेंडू प्रज्योत डाकीसाठी. हा एक जबरदस्त चेंडू टाकला होता, त्याला हलक्या हाताने रटवला. 1 धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस. इथं मात्र खराब कॉल पाहायला मिळते. इथे मात्र राऊंडची विकेट पाहायला मिळते. ओंकार सॅक्रिफाईस होतोय आणि फलंदाज बाद होते तो ओंकार. जानूविना रंगत नाही, रंगत येणार आहे कारण सामना तशी फलंदाजी केले. 5 चेंडूत आतापर्यंत 17 धावा वसूल केल्यात या षटकात प्रज्योत डाके. प्रज्योत डाकेचा खेळ पाहता 12 चेंडूत 27 धावा आपल्या संघासाठी गोळा केल्यात. येणारे चेंडू आहेत 7 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 25. हे मैदान खुलं आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहिला जातोय आणि इथं मात्र फलंदाज अति अशी वेगवान चेंडू होता, त्याला हाताच्या साहाय्याने चेंडू उसळी घेतला आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. 21 पाहिजेत, 21 आल्यात या षटकात. 21 आल्यात. इक्वेशन कसं होतं 42च्या, तर त्या षटकाचं काम झालंय आरोशी आरोहीच संघाचं. आता येणाऱ्या 6 चेंडूत 21 धावा करायच्या आहेत. गोलंदाज कुठला असणार आहे पाहावं लागेल. श्रीकांत फाटे ते गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज असेल तो शुभम. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. सामने कधीच एकतर्फी या ढावी चषकात होत नाहीयेत. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. त्या शेवटचा चेंडू हा निर्णायक असेल. इथं पहिल्या चेंडूवर लागला पाहिजे, तिथं पहिला चेंडू हुकला पाहिजे. पहिल्या चेंडूवर लागला तर या लागलेल्या षटकारासाठी 1000 रुपये हे सुद्धा लागले पाहिजेत. मग आमचे लक्ष्मण शेठ कुठे मागे पडतायत.
षटकारासाठी 1000 रुपये इक्वेशन आहे. 6 चेंडू आणि 21 धावा. हा सामना आवडला असेल तर रसिक प्रेक्षकांनी नक्कीच भरभरून टाळ्या दिल्या पाहिजेत. 6 चेंडू 21 धावा. वायसीसी पिंगळसई की आरुषी आरोही 11 गववाडी पाहावं लागेल. 2 गाव 1 संघ वायसीसी पिंगळसई आणि श्री क्षेत्रपाल पुई आणि इकडं आरुषी आरोही आरके गववाडी आणि तिकडे पाहतो आपण जय भवानी रोड खुर्द. सामन्याला होईल सुरुवात. 6 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज श्रीकांत होईल सज्ज. शॉट पदूला चेंडू उचलला. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक सर हातात. पहिल्या चेंडूवर फलंदाज होतोय बाद. ज्या वेळेला अग्री बॉय संघाला षटकार चौकारांची गरज असते आणि त्या क्षणी उपयोगाचा कोण ठरतो त्याचं नाव आहे तुषार मोरे. तुषार मोरे मैदानात आलाय. किती वेळा त्याची बॅट आपण मैदानात उंचवताना पाहिली आहे. मोक्याच्या क्षणी तो षटकार चौकार मारून आपल्या संघाला विजयी करत असतो. हा मात्र हा दिवस वेगळा आहे. हा सामना वेगळा आहे. येणारे चेंडू आहेत 5 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 21. सामना कसला रंगलाय. अजूनही सामना मी जिंकलेला नाहीये असं जणू वायसीसी पिंगळसई सुद्धा सांगत असेल आणि आरुषी आरोही 11 सुद्धा सांगत असेल. श्रीकांत आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. इथं सुद्धा विकेट सॅक्रिफाईस केली जाते. आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय येतोय. सर्व रसिक प्रेक्षक ग्राउंडच्या 4 बाजूला आहेत आणि फलंदाज बाद. अजूनही सामना संपला नाही. प्रज्वल डाके म्हणत असेल मी अजून स्ट्राईक वर आहे. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. 5 आणि 6 विकेट. पिंगळसई संघाच्या 6 आहेत तर नक्कीच आरुषी आरोही यांच्या 5 आहेत. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. हा चेंडू महत्वाचा असेल. या चेंडूवर षटकार आला तर सामना जिवंत राहील नक्कीच आरुषी आरोही 11 संघासाठी. जिवंत राहील की आशा संपतील. इथं मात्र आशा जराशा संपुष्टात आल्यात पण अजूनही सामना जिंकलेला नाही आहे. ही मेंढरा सांभाळायला लागते संकेत देशमुख यांना. जसा धनगर कसा एका इशाऱ्यावर मेंढरा हुसकवतो तशी हुसकव लागतील.
3 चेंडू आणि 21 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण एखादा एखादा वाईट ठरू शकतो संघासाठी. म्हणून आताताईपणा करू नका. एखादी चूक आपल्याला या स्पर्धेतून बाहेर काढू शकते. ती चूक आपल्यापासून झाली नाही पाहिजे याची दक्षता घ्यावी लागते. म्हणूनच सुरक्षा ही पहिली घ्यावी लागते. सेकंद आपल्या षटकातील पुढचा चेंडू. चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा पिंगळसईच्या गोटात आनंदाचा वातावरण. एक बहीण पुढे गेले, दुसरी बहीण येते काय? एक सलमानक फटका पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 20 धावांची गरज. 13 चेंडू 31 धावांची प्रज्योतची खेळी एकाकी झुंज आपल्याला पाहायला मिळाली. आणि हा येतोय चौकार. पिंगळ केळी करून निर्णायक षटक